जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. सध्या मराठा आणि ओबीसी समाजाची जी अवस्था आहे, या दयनीय अवस्थेला कारणीभूत असणारे 3 शत्रू कोण आहेत ते आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचे. हे पाहत असताना कृपया एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आपण सर्व धर्म समभाव, सर्व 18 पगड जाती यांनी एकोप्यानं राहिलं पाहिजे, एक संघ राहिलं पाहिजे आणि तीच आपली ताकद आहे, तीच आपली शक्ती आहे आणि तीच भारताला समोर घेऊन जाणारी आहे. कोणत्याही 2 धर्मांमध्ये, जातींमध्ये वितुष्ट निर्माण होईल असं कृपया कोणीही बोलू नये, त्याप्रमाणे वागू नये ही एक कळकळीची विनंती करतो. आणि मी जे काही सांगणार आहे त्याचा विचार व्यवस्थितरित्या करणं खूप गरजेचं आहे, कारण ही खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मराठा आणि ओबीसी समाजाचं जे वाटोळं झालेलं आहे ते वाटोळं नेमकं कोणामुळे झालेलं आहे. तर हे जे वाटोळं करणारे आहेत त्या 3 पैकी पहिला शत्रू आहे, 1 नंबरचा शत्रू मराठा आणि ओबीसी समाजाचा आहे, तो म्हणजे ब्राह्मणवादी किंवा ब्राह्मणवाद. आता ब्राह्मणवादी म्हणजे ब्राह्मण समाज नाही बरं का, किंवा ब्राह्मणी जात नाही. ब्राह्मण वेगळं आणि ब्राह्मणवादी वेगळे. ब्राह्मणवादी असणं म्हणजे काय, तर जे स्वतःला उच्च समजतात, श्रेष्ठ समजतात आणि जे इथली सगळी सत्ता स्वतःच्या हातात ठेवून इथल्या बहुजन लोकांना म्हणजेच मराठा आणि ब्राह्मण समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारी जी एक प्रवृत्ती आहे तिला आपण ब्राह्मणवादी लोक म्हणत असतो. बघा, मग या भारतामध्ये स्वातंत्र्यानंतरचा जरी विचार केला आपण तरी या भारतामध्ये नेतृत्व 2 प्रकारचं आहे. एक नेतृत्व म्हणजे ब्राह्मणवादी नेतृत्व आणि दुसरं आहे ब्राह्मणेतर नेतृत्व. मग ब्राह्मणवादी नेतृत्व जे आहे ते नेतृत्व इथल्या बहुजन समाजाला, ओबीसी मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही किंवा ओबीसी मराठा समाजाची अवस्था ते बदलू शकत नाहीत, त्यांच्यात प्रगती घडवून आणू शकत नाहीत असं काही लोकांना वाटलं. आणि मग त्यानंतर काय झालं की ब्राह्मणवादी या विचारसरणीच्या विरोधामध्ये ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली आणि या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व हे मराठा समाजाने केलं. जरी मराठा समाजाने या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व केलं असलं तरी सुद्धा त्यांनी संपूर्ण ब्राह्मणेतर समाजाला म्हणजेच 18 पगड जातींना, बहुजन समाजाला, ओबीसी मराठ्यांना न्याय हक्क मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण ब्राह्मणेतर चळवळ ही सामाजिक चळवळ होती. महत्वाची म्हणजे या चळवळीतून जे काही नेतृत्व उदयाला येत होतं ते नेतृत्व कधीही सत्ता उपभोगणाऱ्यापैकी किंवा सत्तेत जाऊन बसणाऱ्या इतकं मोठं होत नव्हतं. म्हणून काही जे मराठे होते त्यांनी काय केलं की या ब्राह्मणेतर चळवळीतून स्वतःला बाजूला केलं आणि ते स्वतः या ब्राह्मणवादी लोकांशी हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले. म्हणजेच आपला पहिला शत्रू कोण आहे तर ब्राह्मणवादी. आणि या ब्राह्मणवाद्यांना जाऊन जे मिळाले मराठा समाजातील लोक, ते जे सरंजामदार आहेत, हे सगळे सरंजामदार जे आहेत ते म्हणजेच कोण आहेत, मग आपले ओबीसी आणि मराठ्यांचे 2 नंबरचे शत्रू. आता सरंजामदार मराठे म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही, जे फक्त सत्तेसाठी, जे फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी, गब्बर होण्यासाठी या ब्राह्मणवादी लोकांशी जाऊन मिळाले आणि ज्यांनी सत्तेमध्ये वाटा उचलला, सत्ता उपभोगली, परंतु मराठा समाजाला किंवा इतर बहुजन समाजाला त्यांनी कोणताही फायदा करून दिला नाही, त्याच्यावरच्या अन्यायाला कोणतीही वाचा फोडली नाही किंवा त्यांच्या प्रगतीसाठी काहीही केलं नाही. यांनी फक्त स्वतःची घरं भरली. अशी काही मोजके सरंजामदार फक्त जे ब्राह्मणवादी विचारसरणीला हात मिळून सत्तेत गेलेले, हे 2 नंबरचे. म्हणजेच आपला पहिला शत्रू ब्राह्मणवादी, दुसरा शत्रू आपला सगळ्यात मोठा ओबीसी आणि मराठा समाजाचा, तो म्हणजे सरंजामदार, मराठा सरंजामदार, जे की या ब्राह्मणवादी लोकांशी हात मिळवणी करून आपल्याच समाजाला धोका देऊन पुढे गेलेले आहेत. आता मग काय झालं की ब्राह्मणेतर चळवळीमधले काही मराठा समाजातील नेते तिकडे गेले आणि ते मोठे झाले, त्यांनी पैसे कमवले, सगळ्या गोष्टी केल्या आणि ब्राह्मणेतर समाज किंवा ब्राह्मणेतर चळवळ जी होती ती हळूहळू थोडी क्षीण व्हायला लागली. आता असं होत असताना ज्या काही उरलेल्या लोकांकडे ही चळवळ होती त्यातही काही ओबीसींचे असे नेते होते की ज्यांना असं वाटायचं की आपण सुद्धा सत्तेत सहभागी झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि आपलाही नेतृत्व म्हणून विकास झाला पाहिजे. मग अशा काही ओबीसी नेत्यांनी काय केलं, परत पुन्हा एकदा आपल्या ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडलं आणि ते सुद्धा या सरंजामदार मराठ्यांना आणि ब्राह्मणवादी लोकांना हात मिळवायला गेले आणि त्यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या समाजाशी, 18 पगड जातीशी आणि या ब्राह्मणेतर चळवळीशी गद्दारी करून काय केलं, ते सुद्धा या दोघांसोबत जाऊन बसले. म्हणून आपले तिसरे सर्वात महत्वाचे शत्रू कोण आहेत तर हे जे तथाकथित ओबीसी नेते, जे की या ब्राह्मणवादी आणि या सरंजामदार मराठ्यांशी जाऊन हात मिळवणी केली ते. मग या तिघांनी मिळून काय केलं तर इथला संपूर्ण मराठा आणि ओबीसी समाज हा नेस्तनाबूत केला, याचं वाटोळं केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणवादी
आणि त्याचबरोबर सरंजामदार मराठे आणि त्याचबरोबर हे जे तथाकथित ओबीसी नेते आहेत, या तिघांनी मिळून मराठा समाजाला कधीही ओबीसी मध्ये जाऊ दिलं नाही. मराठा आणि ओबीसी यांना वेगळं ठेवलं आणि याच्यामुळे काय झालं तर सगळ्यात मोठं या दोन्ही समाजाचं असं नुकसान झालं की ओबीसी कधीही ताकदवर बनला नाही किंवा ओबीसीची ताकद क्षीण झाली. पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाज जर ओबीसी मध्ये असला असता तर ओबीसीची ताकद खूप वाढली असती, खूप मजबूत झाला असता. परंतु ओबीसीची ताकद वाढू नये आणि मराठ्यांना ओबीसीचं पाठबळ मिळू नये आणि जेणेकरून आहिरे आणि नाहिरे हा जो गट आहे किंवा ही जी श्रीमंतीची आणि विकासाची दरी आहे ती दरी तशीच राहावी आणि मोजक्याच लोकांना सत्तेचा उपभोग घेता यावा म्हणून मग मराठा समाजाला ओबीसीत कधीही जाऊ दिलं नाही या तिघांनी मिळून. आणि ओबीसी वाल्यांना सुद्धा सतत ते हेच सांगत राहिले की तुमच्यामध्ये हे जर आले तर तुमचे हक्क डावलले जातील, म्हणून त्यांना सुद्धा मराठ्यांच्या विरोधामध्ये यांनी पेटवत ठेवलं आणि मग त्यांनी सुद्धा मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यायला काही का प्रमाणात असे ना विरोध केला. आता पहिली गोष्ट अशी झाली की ओबीसी क्षीण झाली, ओबीसीची ताकद कमी झाली. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली तर यामुळे ब्राह्मणेतर जी चळवळ होती ती संपूर्ण चळवळच इथं नष्ट करून टाकली या तिघांनी मिळून. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ नष्ट झाली की मुळात मग पुन्हा एकदा काय होईल, इथं ब्राह्मणवादी लोकांचंच राज्य राहील आणि त्या ब्राह्मणवादी लोकांसोबत कोण राहतील तर मराठ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मराठा सरंजामदार आणि दुसरं ओबीसीचं प्रतिनिधित्व म्हणून ओबीसीचे हे तथाकथित नेते. आणि ज्याच्यामुळे दिसायला तर असं दिसेल की इथली सत्ता जी आहे ती मराठा समाजाकडे आहे, ओबीसी समाजाकडे आहे किंवा सत्तेमध्ये सहभागी हे मराठा आणि ओबीसी आहेत आणि हेच राज्य चालवत आहेत असं दिसल. पण मुळात या लोकांचा बाकीच्या समाजाशी किंवा बाकीच्या ओबीसी मराठा समाजाशी यांना काहीही देणं घेणं नाही. त्यांचा वापर ते फक्त मतांसाठी करून घेतात, वोट बँक म्हणून करून घेतात आणि स्वतःची राजकीय पोळी भाजत बसतात. म्हणून आपले 3 शत्रू आहेत. पहिला शत्रू म्हणजे ब्राह्मणवादी, दुसरा शत्रू मराठा सरंजामदार आणि तिसरा शत्रू आपला ओबीसीचे तथाकथित नेते. तर या तिघांच्याही नादाला आपण लागू नये. संपूर्ण ओबीसी आणि मराठी बांधवांनी एकत्र यावं आणि आपला हक्काचा लढा लढावा. जर तुम्ही एकत्र आलात, मराठा आणि ओबीसी जर एक झाले तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. आणि तुम्ही जर एक झाले तर आपसुकच बहुजन समाज जो आहे, दलित समाज जो आहे, जो इतर SC ST चा समाज जो आहे तो पूर्वीपासूनच आपल्यासोबत यायला तयार आहे आणि आपण सुद्धा त्यांना भावाप्रमाणे सांभाळून घ्यायला तयार आहेत. पण हे मधात नेते जे फूट पाडत आहेत या फुटीमुळे सगळे समाज विखुरल्या जात आहेत आणि या फुटीचं ते राजकीय फायदा करून घेत आहेत आणि स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. म्हणून आपण या तिन्ही शत्रूंपासून सावध राहावं आणि ओबीसी, मराठा त्याचबरोबर इतर सर्व दलित बांधवांनी एकत्र मिळून आपली न्याय हक्काची लढाई लढावी अशी मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.